नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 36च्या गणित या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही विश्लेषण सांगितलं आहे ते संपूर्ण विश्लेषण समजून घ्या। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। गणित घटकातील पहिला प्रश्न होता मित्रांनो, 2x घन अधिक 1 गुणिला x वर्ग वजा 1 या गुणाकाराची कोटी किती असेल। तर मित्रांनो, इथे पहा, कोटी म्हणजे काय की सर्वात मोठा घातांक हा कोटी असतो। आता इथे पहा मित्रांनो, जर या दोन संख्येचा गुणाकार जर केला, या दोन संख्येचा जर गुणाकार केला तर लक्षात घ्या, या 2x क्यूब आणि या x स्क्वेअरचा जर गुणाकार केला मित्रांनो तर काय येईल, 2x घातांक 5। म्हणजेच इथे कोटी किती येईल तर 5 आणि ही सर्वात मोठी कोटी राहील। आपण गुणाकार करत बसू नये कारण इथे वेळ पुरत नाही। तर इथला सर्वात मोठा घातांक आणि इथला सर्वात मोठा घातांकाची गुणाकार करायचा, कारण हे जर सोडत बसलं तर बराच टाइम लागेल आणि शेवटी उत्तर हेच येईल, 2x घातांक 5। तर हे लक्षात ठेवा की या दोघाचा जर गुणाकार केला तर किती होते मित्रांनो, 2x घातांक 5, कारण घातांकाची काय होत असते, वरच्याची बेरीज। आता गुणाकाराची कोटी किती होईल, 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। त्यानंतर 62 गणित पहा, खालील आकृतीची क्षेत्रफळ 54 चौरस सेमी आहे, तर त्याची परिमिती किती, या आकृतीची परिमिती किती म्हणते। अतिशय सोपा प्रश्न होता। पहा, क्षेत्रफळ किती आहे पूर्ण आकृतीचं, 54। इथे किती चौरस आहे, 1 2 3 4 5 6। आता 54 भागीला 6 म्हणजे एक चौरसाचं क्षेत्रफळ किती व्हायला, 9 चौरस सेमी। आता हे एका चौरसाचं आहे मित्रांनो। आता या 9 चौरस सेमी असेल एका चौरसाचं क्षेत्रफळ, तर या चौरसाची एक बाजू किती होत आहे, तर एक बाजू 3, कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय, बाजूचा वर्ग, म्हणजे 3 गुणिला 3 म्हणजेच काय याचं क्षेत्रफळ होत आहे, म्हणजे प्रत्येक बाजू याची किती होत आहे, 3। आता एकूण बाजू किती आहेत ते पाहायच्या मित्रांनो। तर हे जर बाजू मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18, एकूण किती बाजू आहे, आता 18 बाजू आहे। आता 18 गुणिला एकूण किती, एका बाजूची लांबी 3, म्हणजेच किती होईल मित्रांनो, 54। म्हणजे परिमिती किती होईल, 54 सेमी। परिमिती किती होईल, 54 सेमी। लक्षात असू द्या, फक्त एक लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळ किती दिलं आहे, 54 चौरस सेमी। मग एका चौरसाचं किती व्हायला, 9, आणि 9 जर असेल एका चौरसाचं क्षेत्रफळ, तर बाजू किती व्हायला, 3, आणि हे पूर्ण बाजू मोजायच्या साईडच्या किती होतात, 18 18 त्रिक 54, म्हणजेच इथे किती क्षेत्रफळ असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 उत्तर। त्यानंतर 63 गणित पहा, 8 घातांक x वजा 5 बरोबर 512 घातांक 2। आता मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं पहा, 8 घातांक x वजा 5 आणि 512ला आपण कसं लिहू शकतो, 8 घातांक 3 म्हणजेच 512 त्याचा घातांक 2, म्हणजेच याला कसं लिहू शकतो मित्रांनो आपण, 8 घातांक x वजा 5, इथे घाताचा घात असेल तर काय होते, गुणाकार, म्हणजेच इथे किती होईल, 6। आता पाया किती आहे, सारखा समान आहे, 8 झाला, म्हणजेच वरचेची काय होईल, समान, म्हणजे x वजा 5 बरोबर 6, म्हणजे x बरोबर 6 अधिक 5, म्हणजे x ची व्हॅल्यू किती राहील मित्रांनो, 11, आणि पर्याय क्रमांक किती राहील मित्रांनो, तर 1। फक्त इथे लक्षात ठेवा की जेव्हा घातांकाचं गणित येते तर याच्या निगडीत काय यायला पाहिजेत तर हे समजून घ्या, कारण पाया सारखा असला पाहिजे आपला। मग 8 घातांक 3 त्याचा घातांक 2, तर हे लक्षात ठेवा, 8 घातांक 3 म्हणजे 512, आणि पाया सारखा झाला म्हणजे वरचे जे आहे त्याची क्रिया केली की आपल्याला काय उत्तर येईल, 11 येईल। त्यानंतर पहा, केंद्र सरकारने प्रत्येक शाळेसाठी विज्ञान केंद्रासाठी 15,08,980 रुपये दिले, तर अशा 168 शाळेसाठी किती निधी लागेल।
आता मित्रांनो हे लक्षात घ्या, 15,08,980 गुणिला 168 करावे लागतील. आता हे गुणाकार करणं म्हणजेच खूप वेळ जाते. प्रत्येकाला गुणाकार येईल हा, परंतु लक्षात ठेवा याच्यात खूप वेळ जाईल. त्यासाठी आपण डिजिट सम मेथडचा वापर करायचा. डिजिट सम मेथडचा जर वापर केला तर हे गणित खूप कमी याच्यात होईल मित्रांनो, वेळेत. पहा, या सगळ्याची बेरीज करा. 5 आणि 1 6, 14, 14 9 23 आणि 8 31. याची बेरीज किती होईल? 31. सगळ्या अंकाची बेरीज करा. 6 14, 14 9 23 आणि 8 31. आता गुणिला याची बेरीज करा. किती होत आहे मित्रांनो? तर 15. 6 आणि 8 14 आणि 1 15. आता इथे लक्षात घ्या, याची पुन्हा बेरीज करा, कारण आपल्याला 1 डिजिट पर्यंत आणायचं आहे. याची बेरीज किती होते? 4. याची बेरीज 6. आता याचा गुणाकार किती होते मित्रांनो? 24. म्हणजेच पुन्हा याची बेरीज करा. किती होते बेरीज? 4 आणि 2 6. आता यामधले 6 बेरीज कोणत्या याची आहे ते पाहणं गरजेचं आहे. आणि पहा इथे बेरीज 6 7 किती? 10 13 19 आणि 8 किती झाले? 27. याची बेरीज किती झाली? 27. 27 म्हणजे याची पुन्हा बेरीज करा. किती होते? 9. याची बेरीज करा मित्रांनो. 7 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 10 किती झाले मित्रांनो? 23 आणि 10 33. आता याची बेरीज किती होते? तर 6. आणि आपल्याला बेरीज कोणती पाहिजे होती? तर हीच बेरीज पाहिजे होती. तर बेरीज 6 आली, इथे सुद्धा 6 आली. म्हणजे उत्तर काय येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. मित्रांनो हे लक्षात ठेवा, डिजिट सम मेथड समजून घ्या, कारण एवढं मोठं गणित दिल्यावर आपल्याला निश्चितच इथे खूप मोठा वेळ लागेल. लक्षात मित्रांनो, जर डिजिट सम मेथडची जर सवय लागली तर ही गोष्ट खूप कमी सेकंदात होते. फक्त आपल्याला बेरीज करायचं काम आहे. आणि ही जे बेरीज येते 6, हीच बेरीज इथं कोणत्या अंकाची यायली? या अंकाची बेरीज यायली. पहा, 7 आणि 8 15, 23 29 आणि 33. 33 म्हणजेच किती मित्रांनो? बेरीज किती झाली? पुन्हा 3 आणि 3 6. आणि ही बेरीज 6 येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, 65 गणित. एक रिम कागदामधून 5 क्वायर्स पेपर उपयोगात आणले. किती पेपर उपयोगात आणला? 5 क्वायर्स पेपर उपयोगात आणला. आणि 36 पेपर खराब झाले. तर शिल्लक किती पेपर असतील? आता एक रिम कागद म्हणजे किती? एक रिम कागद म्हणजेच 480 कागद. आता 5 क्वायर्स, एक क्वायर्स म्हणजे किती मित्रांनो? तर 24 कागद. आता 5 क्वायर्स म्हणजे किती होईल मित्रांनो? 120 कागद. आता याच्यातून 120 कागद जे आहे ते उपयोगात आणले आणि 36 कागद हे खराब झाले. म्हणजेच या दोघांची वजाबाकी, या सगळ्याची इथे जर वजाबाकी केली तर इथे किती राहतील मित्रांनो? तर 4. आता याची बेरीज करून घ्या म्हणजे सोपं जाईल. म्हणजे 480 मधून 156 गेले. 480 मधून 156, कारण 120 आणि 36 किती झाले? 156. म्हणजे इथे किती राहिले मित्रांनो? 4. त्यानंतर 48 मधून, आता इथे एक लक्षात घ्या की 6 म्हणजे 2 आणि इथे किती? 3, म्हणजे 324 पेपर शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 1. हे लक्षात घ्या. एक क्वायर्स मध्ये किती? 24 कागद आणि 5 क्वायर्स त्याचे किती झाले? मग 120 कागद. आणि एक रिम म्हणजे 480 कागद. हे जर आपल्याला माहीत असेल तरच हे गणित सोडवता येईल, अन्यथा सोडवता येणार नाही. एक रिम कागद म्हणजे किती? एक क्वायर्स म्हणजे किती? ह्या घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरच गणित पहा, सोडवा. 250 गुणिला 50 भागिला 5 कंसात 25 गुणिला 50 भागिला 500. आता हे गणित सोडवायचं कसं मित्रांनो? 250 गुणिला 50 भागिला, आता इथे पहा मित्रांनो 5 तसे ठेवावं लागेल. 25 गुणिला 50 भागिला 500 म्हणजे इथे उत्तर किती येईल? 1/10. 250 गुणिला 50 भागिला 5. आता इथे पहा 25 गुणिला इथे 1/10
10 येईल मित्रांनो. 250 गुणिला 50 भागीला आता 5, इथे पहा 25 गुणिला इथे किती येईल मित्रांनो, तर 0.1, 1/10 म्हणजे 0.1. आता 250 गुणिला 50 म्हणजे किती होते मित्रांनो, 12,500 भागीला इथे किती 5. आता इथे किती येईल मित्रांनो, तर 25 1 25 म्हणजे 2.5. गुणाकार किती होईल मित्रांनो, 250 भागीला इथे पहा याचा गुणाकार किती होणार, तर याचा गुणाकार आपण इथे करूया मित्रांनो. पुन्हा लक्षात ठेवा की इथे भागीला आहे म्हणजे इथे भागीला करावं लागणार, हे भागीला, आणि इथे पहा गुणिला 2.5. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे जर याला भाग दिला तर किती येईल, 25 5 1,600 म्हणजेच किती 2500 गुणिला 2.5 म्हणजेच उत्तर किती येईल. पहा जर 25 ने याला जर गुणलं तर 25 0 0 25 0 0 आणि 25 5 1,600 125 म्हणजे 12 उरले. 25 दोन्ही 50 50 किती हे 12 62 म्हणजेच पॉईंट कुठे येते मित्रांनो, पॉईंट इथे येईल म्हणजे 6,250 उत्तर आहे. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 उत्तर असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा मित्रांनो की इथे डिजिट सम मेथडचा वापर केला असता, परंतु हे लक्षात ठेवा की इथे या अंकाची बेरीज आणि या अंकाची बेरीज सारखीच आहे, त्यामुळे आपल्याला इथे डिजिट सम मेथडचा वापर करता येणार नाही. कारण याची बेरीज किती व्हायली 13 आणि याची बेरीज किती व्हायली मित्रांनो 13च. त्यामुळे जेव्हा अंक समान असतात तेव्हा डिजिट सम मेथडचा वापर करू नये. अंकाची बेरीज जर सारखी येत असेल तर डिजिट सम मेथडचा वापर करू नये, लक्षात ठेवा. त्यानंतर 67 गणित पहा, 1000चा घात 6 भागीला 10चा घात 18. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या 10च्या स्वरूपात याला लिहायला लागेल कारण पायासारखा आला पाहिजे. मग 10चा घातांक 3 त्याचा घातांक 6 भागीला 10चा घातांक 18. आता इथे पहा 10चा घातांक किती होईल मित्रांनो, घातांकाची गुणाकार, घाताचा घात म्हणजे गुणाकार करत असते म्हणजे किती दिले 18 भागीला 10चा घात 18. म्हणजे इथे 10चा घात किती होईल मित्रांनो, पहा की 10चा घात 18 आणि 10चा घात 18 म्हणजे 18 वजा 18 म्हणजेच किती 10चा घात 0 आणि 10चा घात 0 म्हणजेच किती राहते मित्रांनो 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. याचं उत्तर किती असेल 1. त्यानंतर 68 गणित पहा, एका संख्येला 25 ने भाग दिला असता 12 बाकी उरतात. आता एक लक्षात ठेवा की 25 न भाग द्या 12 बाकी कुठं उरतात तर पहा इथे 12 बाकी उरतात. 25 न भाग दिल्यावर इथे 12 बाकी उरत नाही मित्रांनो, 23 बाकी उरतात. इथे 23 बाकी उरतात कारण 500ला म्हणजे 25ला जर 500ला जर 25 न भाग दिला तर इथे 23 बाकी उरतात. 400ला सुद्धा 25 न भाग दिला 423ला तर 23 बाकी उरतात. इथे 12 उरतात. आता 2 ऑप्शन आहेत की इथे आपल्याला या 2 ऑप्शनचा विचार करायचा आहे, बाकी या 2 ऑप्शनचा विचार सोडून द्यायचा. त्यानंतर पहा 30 ने भाग दिला. आता या 2 संख्येला 30 न भाग द्या. आता पहा इथे 30 न जर भाग दिला तर 16 त्रिक 48 480 7 उरायले. पहा 480 487 ला भाग द्या 30 न, तर इथे पहा 30 1 30 उरले 18 आणि 30 सक 180 म्हणजे 7 उरायले. हे सरळ सरळ 16 त्रिक 48 16 त्रिक 48 160. तर इथे लक्षात ठेवा 7 उरत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता असेल, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आणि मग 40 न नाही दिला तरी चालेल कारण आपल्याला उत्तर निघण्याशी मतलब आहे. आपल्याला मेथड विचारली नाही, फक्त ऑप्शन निवडायचा आहे. प्रश्न सोडवायचा नाही तर फक्त ऑप्शन निवडायचा आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर राहील. त्यानंतर पहा मित्रांनो इथे अथर्वने गणित, मराठी, विज्ञान व इतिहास, आता विषय किती आहेत 1 2 3 4, या 4 विषयात सरासरी 65 गुण मिळाले. 4 गुणिला 65, 65 दुने 130 260, याचे गुण किती व्हायले 4 विषयाचे 260. पण इंग्रजीत मिळालेल्या गुणामुळे 5 विषयातील गुणाची सरासरी 5 ने कमी झाली. आता सरासरी कितीने कमी झाली तर
5 नाही, म्हणजे आता इथं सरासरी किती होईल? इथे सरासरी होती 65, इथे 60 झाली आणि 5 विषयासाठी, कारण इथे 4 विषय होते. इंग्रजी विषयात मिळालेल्या गुणामुळे 5 विषयातील सरासरी 5 ने कमी झाली. आता इथे किती व्हायली मित्रांनो? इथे पहा किती, तर इथे 6 पंचे 30, 300. आता यामधला डिफरन्स किती आहे, फरक किती आहे? तर 40चा. कितीचा फरक आहे मित्रांनो? 40चा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर पहा 70 वगैरे, पुसदवरून वाशिमला एक गाडी 40 किमी वेगाने जाते, परत येताना 60 किमी वेगाने वाशिमवरून पुसदला येते, तर गाडीच्या प्रवासाचा सरासरी वेग किती? सरासरी वेग बरोबर काढायचा असेल मित्रांनो, तर लक्षात ठेवा सरासरी वेग बरोबर 2 गुणिला, इथे लक्षात ठेवा दोन्ही याचा वेग, दोन्ही याचा ताशी वेग, दोन्ही ताशी वेग करायचे, दोन्ही ताशी वेग गुणाकार भागीला दोन्ही ताशी वेग बेरीज. इथे काय करायची? बेरीज करायची. हे समजून घ्या मित्रांनो. आता इथे पहा दोन्ही ताशी वेग किती आहे? 40 गुणिला 60 भागीला या दोघांची बेरीज 40 अधिक 60. तर मित्रांनो इथे किती होत आहे? 2 गुणिला 40 गुणिला 60 भागीला 100. आता इथे भाग द्या मित्रांनो, तर पहा 20 पंच 100 आणि इथे 20 त्रिक 60, नंतर 5 एक 5 आणि 5 8 40. आता उरले किती मित्रांनो? 2 गुणिला 8 गुणिला 3, म्हणजे याचा गुणाकार किती होईल? तर 8 दुनी 16, 16 त्रिक 48, 16 त्रिक 48. म्हणजेच पर्याय क्रमांक किती राहील मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. फक्त लक्षात ठेवा की सरासरी वेग विचारला तर या दोघांची बेरीज करून, या दोघांची बेरीज करून भागीला 2 नाही, लक्षात ठेवा. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे मित्रांनो. नाही तर सरळ सरळ याची 60 आणि 40 100 भागीला 2 म्हणजे 50 उत्तर काढायचं नाही. तर हे सूत्र आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पहा एका प्राणी संग्रहालयात हत्ती सोडून 42, मोर सोडून 50, हरिण सोडून 62 प्राणी आहे, तर त्या प्राणी संग्रहालयात एकूण प्राणी किती? अतिशय सोप्या मेथडनं लक्षात ठेवा मित्रांनो की इथे प्राणी किती आहेत? हत्ती, मोर आणि हरिण असे 3 प्राणी आहेत. किती प्राणी आहेत? 3 प्राणी. या तिन्ही प्राण्यांचे संख्येची बेरीज करा. किती होईल? 42, 50 आणि 62. म्हणजेच किती होईल? 62 आणि 42 104, 154, 154. आता जर 3 प्राणी आहे तर 1 कमी करून 2 न भागायचं. इथे जर 4 प्राणी असते तर 4ही संख्येची बेरीज केलेली असते, भागीला 3 करायचं. 5 जर प्राणी असेल तर भागीला 4 करायचं. आता इथे किती प्राणी आहेत? तर 3. भागीला किती करायचे इथे मित्रांनो? 2. आता 154 भागीला 2 म्हणजेच किती होईल मित्रांनो? 77. म्हणजे इथे प्राणी किती आहे? 77. आता जर टॅली केलं तर तेच उत्तर येते. पहा इथे हत्ती सोडून 42 आहे, म्हणजे हत्ती किती असायला पाहिजेत ती कॅल्क्युलेशन करा. आता हत्तीची संख्या पहा, हत्ती सोडून किती? 42 आहे, म्हणजे हत्ती किती असायला पाहिजेत? हत्ती असायला पाहिजे 77 वजा 42 म्हणजेच किती? 35. त्यानंतर इथे मोर सोडून 50, म्हणजे मोर सोडून 50 आहेत. मग आता इथे पहा 77 वजा 50 म्हणजेच किती? 27. आणि हरिण सोडून 62. आता हरिणाची संख्या किती? हरिण सोडून 62 प्राणी आहे, म्हणजे हरिण किती असायला पाहिजे? 15. आता या सगळ्यांची बेरीज किती होती मित्रांनो? 5 आणि 5 10 17, चला 4 आणि 3 7 77. एवढं करत बसायचं नाही, मी फक्त टॅली करून सांगितलं मित्रांनो. हे लक्षात ठेवा, या सगळ्याची बेरीज करायची. 4 असेल तर 3 न भागायचं, 3 असेल तर 2 न भागायचं आणि हे उत्तर निघून जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर पहा एका वस्तूची किंमत 20% वाढवली परंतु काही कारणास्तव 20% कमी झाली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे एवढंच समजून घ्या, 20% वाढवली आणि 20% कमी झाली. तर जेव्हा जेवढी किंमत वाढते तेवढीच किंमत कमी होते, तेव्हा या 2 संख्येचा जे आहेत त्यातली एक संख्या जी आहे ती 20चा वर्ग करायचा, म्हणजे त्या संख्येचा वर्ग करा भागीला 100.
आता किती होते मित्रांनो, तर 20चा वर्ग 400 भागीला 100 म्हणजे 4. हे लक्षात ठेवा, जेवढी संख्या किंमत वस्तूची वाढते तेवढीच कमी जर झाली तर त्या संख्येचा वर्ग करायचा भागीला 100. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेवढी संख्या वाढते तेवढीच कमी होते तेव्हा तोटा होत असते. किती तोटा, म्हणजे किती टक्के तोटा होईल, 4%. किती टक्के तोटा होईल मित्रांनो, 4%. हे समजून घ्या. आता वस्तूची किंमत किती होती, 50. आता 50चे 4% काढा. किती लिहा, 50 4%. 50 एक 50, 50 दुनी 100 म्हणजे इथे किती, 4/2 म्हणजेच किती, 2%. म्हणजे मूळ किंमत किती होती, 50. तर नवीन किंमत किती असेल मित्रांनो इथे, तर 48. नवीन किंमत किती, 48. 50 वजा 2 म्हणजेच किती, 48. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 2. ही कधी लक्षात ठेवा, जेवढी किंमत वाढते तेवढीच कमी झाली तर नेहमी लक्षात ठेवा त्या संख्येचा वर्ग करा भागीला 100 आणि नेहमी तोटाच होत असते. समजा 10% वाढली असते 10% कमी झाली असते तर 10चा वर्ग 100 भागीला 100 म्हणजे 1% तोटा. 30% जर वाढली आणि 30% कमी झाली तर 900 भागीला 100 आला असतं, कारण 30चा वर्ग 900 भागीला 100 म्हणजे 9 आला असतं, 9% तोटा. तर ही टेक्निक माहीत असल्यावर आपल्याला सहज येते. याची किंमत किती, 2 होत होती. म्हणजे मूळ किंमत किती, 50 रुपये असेल तर नवीन किंमत किती असेल, तर 48 रुपये. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो समोरचं गणित पहा. एका शाळेत 40% पुस्तके इंग्रजी, उरलेल्या पुस्तकाच्या 50% हिंदीचे पुस्तक. आता समजून घ्या, समजा 100 पुस्तके आहेत, समजा 100 पुस्तकं, त्यातून 40% पुस्तक हे कशाचे आहेत, इंग्रजी. म्हणजे राहिले किती, 60%. आता 60% उरलेल्या पुस्तकाच्या 50%. आता याची 50% पहा मित्रांनो, या 60चे 50% किती होईल, 50% म्हणजे हा, म्हणजे 30% कशाचे पुस्तक, आता हिंदीचे. म्हणजे हिंदीचे पुस्तक किती होईल, तर 30% हिंदीची पुस्तक गेली. आता हिंदीचे पुस्तक किती राहतील, 30. आता त्यातून उरलेल्या, हे हिंदी होय, आणि इथं लक्षात ठेवा 40% पुस्तक इंग्रजीची होती. आता त्यातून उरलेल्या पुस्तकाचे 60% पुस्तक मराठी भाषेचे आहे. आता त्याची पुस्तक काढावं लागेल, 30चे 60%. 30चे 60% म्हणजे किती होईल मित्रांनो, तर पहा 00 कटले, 18 पुस्तक कशाचे होईल, उरलेल्या पुस्तकातून 60% पुस्तक हे कशाचे आहेत, तर मराठी भाषेचे आहे. मराठी भाषेचे किती होईल, तर 18 पुस्तक. त्यातून उरलेली 132 पुस्तके, त्यातून उरलेली 132 पुस्तके आता उर्दू भाषेची आहेत. आता हे लक्षात ठेवा की पूर्ण किती, तर इथे लक्षात घ्या की एकूण उरलेल्या पुस्तकाचे म्हणजे 30%. आता मराठी भाषेचे 18 पुस्तक आहे, तर उर्दू भाषेचे आता 30 वजा 18 म्हणजेच किती, 12% उरलेली आहेत. किती टक्के पुस्तक उरलेली आहे, 12%. आता 12% म्हणजेच 132, तर 100% बरोबर किती, x. म्हणजेच इथे पहा x बरोबर 132 गुणिला 100 भागीला 12. म्हणजे इथे 12 गुणिला 11 म्हणजेच किती, 132, आणि 11 गुणिला 100 म्हणजेच किती, 1100. म्हणजे इथे उत्तर किती येईल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर पहा 25 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 14 आहे. हा समभुज चौकोन आहे, म्हणजे सारख्या बाजू, परंतु तो काटकोनात नसला पाहिजे. आणि एका कर्णाची लांबी ही 14 आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. आता कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण जे आहे ते काटकोनात छेदतात. आता ही बाजू किती आहे, आणि काटकोनात छेदतात आणि दुभागतात. ही बाजू 14 आहे, म्हणजे ही किती राहील, 7. आणि 25 सेमी बाजू आहे समभुज चौकोनाची, प्रत्येक बाजू किती आहे, 25 आहे. आता इथे लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे आहे इथे किती व्हायला, 25 हे कर्ण आहे, हे काय कर्ण आहे, आणि ही बाजू किती आहे, 7 आहे. तुम्हाला त्रिकूट माहीत असेल, त्रिकूट कोणता आहे याच्यातला, 7 आणि 25 ची निगडीत,
7, 24, 25 हे त्रिकूट आहे मित्रांनो. नाही तर आपण काय करतो, 25चा वर्ग किती 625 वजा 7चा वर्ग 49 म्हणजे 576. 576 कशाचा वर्गमूळ आहे, तर 24चा. परंतु हे त्रिकूट जर माहीत असेल आपल्याला तर आपल्याला हे गणित करायचे काम नाही, पायथागोरसचं त्रिकूट वापरायचं काम नाही. म्हणजे लक्षात ठेवा, 25चा वर्ग 625, 7चा वर्ग 49, यातून वजाबाकी केली तर 576 राहिले. 576 कशाचं आहे, 24चं. हे 24 होईल. आता ही बाजू 24 जर झाली तर ही बाजू किती होईल, 24 होईल. म्हणजे दुसरा कर्ण जो आहे, हा जो कर्ण आहे तो किती सेमीचा होईल मित्रांनो, 48. त्यानंतर 5 क्रमावर विषम संख्येची बेरीज. 5 क्रमावर विषम संख्येची बेरीज 6785 आहे. तर पहिली व शेवटची संख्या यांतील फरक किती. आता पहिली संख्या पहा मित्रांनो, x, दुसरी x+2, तिसरी x+4, x+6 आणि x+5 म्हणते ना, 1 2 3 4 5, x+8. याची बेरीज किती आहे, 6785. तर हे भानगड न करता मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्या, कारण एवढं जर करतो म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं लागतील. तर लक्षात ठेवा, 5 क्रमावर विषम संख्येची बेरीज 6785. ही क्रमाने आहे ना, मग आता क्रमाने लिहा. 1, दुसरी विषम संख्या 3, तिसरी 5, चौथी 7 आणि पाचवी 9. आता पहिली व शेवटची संख्यामधील फरक कितीचा आहे, 8चा. संपलं उत्तर. म्हणजेच आता जर विचारलं असतं, पहा तुम्ही जर ही संख्या काढली, हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं आणि याची बेरीज जर क्रमाने, म्हणजे पहिली संख्या समथिंग काय येईल, त्याच्यानंतर 2 न वाढवू, आपण 2 न वाढवू, पण फरक मात्र हा 8चाच राहील. समजा असं विचारलं असं, दुसरी आणि पाचवी संख्येची फरक किती, तर 6चा. पहिल्या आणि चौथ्या संख्येचा फरक कितीचा, तर कितीचा राहतो तर मित्रांनो इथे 6चा. फक्त एक लक्षात ठेवा की जे विचारलं तेच पहा. तर इथे संख्या कोणतीही घ्या तुम्ही. संख्या पण आता 5 संख्या घेऊया. 1001, दुसरी क्रमावर विषम संख्या 1003, तिसरी 1005, चौथी 1007 आणि पाचवी 1009. परंतु याच्यातून फरक पहा, 8च येत आहे. म्हणजे हे गणित करायचं काम नाही, फक्त आपल्याला सुचलं पाहिजे की काय करायचं ते. त्यानंतर 76 खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या तसेच त्रिकोणी संख्या आहे. मित्रांनो त्रिकोणी संख्या कोणकोणत्या, 1, 3, 6, 10, 15, नंतर 21, 28, 36, 45 अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या. पहा इथे 2चा फरक, 3चा फरक, इथे 4चा फरक, 5चा, 6चा, 7चा, 8चा, 9चा आणि इथे 10चा. हे त्रिकोणी संख्या आहेत मित्रांनो. आता इथली कोणती संख्या वर्ग संख्या आहे, तर 36, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर पहा मित्रांनो 77, संतोषने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल. पहा P इथे 1 आता कमी होत आहे, म्हणजे 1 मायनस R/100 त्याचा घातांक n. आता P ची व्हॅल्यू किती आहे, 62,500 मित्रांनो. 1 R किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 8 भागीला 100 आणि किती वर्ष, 2 वर्षापूर्वी 2. आता इथे पहा मित्रांनो, या गणितासाठी आपला डिजिट सम मेथडचा वापर करायचा. अतिशय सोप्या पद्धतीने होते मित्रांनो. इथे पहा 62,500 इथे 100 मधून 8 गेले, किती राहिले, 92/100. हे 2दा लिहा, 92/100 कारण 2दा आहे. आता इथे पहा डिजिट सम मेथडचा वापर करून याची बेरीज किती होत आहे, 6 आणि 5 11 13 गुणिला इथे 101 याची बेरीज किती आहे, 1च होते, म्हणजे वरच्याची बेरीज करा, 9 आणि 2 11, 9 आणि 2 11. त्याच्यानंतर पहा मित्रांनो इथे याची बेरीज किती होत आहे, 4, याची बेरीज 2, याची बेरीज 2, 4 दुनी 8, 8 दुनी 16. पुन्हा याची बेरीज किती होत आहे, 1 डिजिट पर्यंत करत राहायचं. याची बेरीज किती होत आहे, 7. आता समजून घ्या मित्रांनो, इथे 7 बेरीज कोणत्या अंकाची आहे ते पहा. इथे 8 आणि 9 17, इथे किती बेरीज होत आहे मित्रांनो, 17. आता 17 जर बेरीज होत असेल तर याची पुन्हा बेरीज करा, किती होत आहे, 7 आणि 1 8, आपल्याला 7 पाहिजेत. इथे 5 आणि 2 7, 7 आणि 8 15,
15 म्हणजे बेरीज किती होत आहे मित्रांनो इथे 6, 5 आणि 1 6. इथे पहा 7 आणि 9 16, 16 बेरीज होत आहे. याची बेरीज किती होत आहे 6 आणि 1 7, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं आहे 62,900. हे लक्षात ठेवा की अशाच पद्धतीने गणित देतात मित्रांनो. हे तुम्ही जेव्हा स्टाफ सिलेक्शन इतर कोणतेही स्पर्धा परीक्षा देता तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवा की डिजिट सम मेथडचा वापर करून गणित आलं पाहिजे, या उद्देशाने हे गणित टाकले जाते, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित डिजिट सम मेथडनं सोडवता येईल. त्यानंतर पहा मित्रांनो, एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. किती 0.7 व्यास आहे, लक्षात ठेवा. बसचे चाक 5000 फेऱ्या किती अंतर कापेल. आता इथे व्यास दिलेला आहे म्हणजे परीघ काढायचं आहे आपल्याला. परीघ बरोबर काय काढावं लागेल, परीघाचं सूत्र व्यास दिल्यावर काय ते पाय डी, काय राहते पाय डी. आता पायची किंमत 22/7 आणि 0.7, 7 1 7, 0.7ला जर बघितला तर 0.1 येते. म्हणजेच इथे 22 गुणिला 0.1 म्हणजेच किती 2.2. हे झाला परीघ. आता बसचे चाक 5000 फेऱ्या पूर्ण करते म्हणजेच 2.2 गुणिला 5000. आता 22 पंच 110, 22 पंच 110. पॉईंट लक्षात घ्यायचा नाही, नंतर घ्या. आणि हे 3 शून्य द्या. आता 1 2 3. आता पॉईंट कुठे येईल मित्रांनो, इथे 1 नंतर, म्हणजे 11,000 मीटर. 11,000 मीटर. आता 11,000 मीटर म्हणजेच किती 11 किलोमीटर. 11 किलोमीटर म्हणजे याचं उत्तर किती येईल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतरचं गणित पहा. 79 व 5x4 वजा 2x आणि 5x3 वजा 7 या बहुपदीची बेरीजची कोटी किती. आता याची बेरीज आणि 5x3 वजा 7 याची बेरजेची कोटी किती म्हणते. आता याची जर बेरीज केली मित्रांनो तो बेरीज होत नाही, कारण प्रत्येक सहगुण हे जे आहे चलाची किंमत हे पाय x4 आहे म्हणजे 5x4 व अधिक 5x3 वजा 2x वजा 7 ही बेरीज होईल. कारण हे सारखी नाही तर लक्षात ठेवा ते बेरीज होणार नाही. म्हणजेच बेरजेची कोटी किती होईल तर 4 होईल. सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी, म्हणजे कोटी किती होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा. एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनाची मापे अनुक्रमे 60 अंश आणि 130 अंश आहे, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल. हा त्रिकोण आहे मित्रांनो, हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा एक बाह्य कोनाचं माप हे 130 आहे आणि दुसरा आहे 60. आता हे लक्षात घ्या मित्रांनो, याचं रेषीय जोडीतील कोण किती आहे तर हे 180 होईल. हे बाह्य कोनात दिलेलं आहे म्हणजे 180 वजा 130 म्हणजेच किती 50. आता हे जर 60 दिला असेल तर हे किती होईल मित्रांनो, 180 मधून 60 गेले 120. आता हे 120 हे 50. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती राहते 180 म्हणजेच किती होईल मित्रांनो 120 50 किती झाले 170. हे कोण कितीचा राहील 10चा. म्हणजेच हा कोण कोणता त्रिकोण होईल मित्रांनो, तर इथे लक्षात ठेवा की एक कोण जर लक्षात ठेवा एक कोण जर 90च्या वर असेल 90 असेल तर काटकोन त्रिकोण होईल. आता इथे एक कोण 90च्या वर आहे 120 म्हणजेच लक्षात ठेवा मित्रांनो हा कोण कोणता होईल विशाल कोण त्रिकोण. हा कोण कोणता होईल विशाल कोण त्रिकोण होईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज गणित या घटकाचे विश्लेषण पेपर क्रमांक 36 चे पाहिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो.